नमस्कार, मी डॉक्टर वसंत निमसे जिवलग सेवाभावी संस्थेच्या सर्व सभासदांचं स्वागत करतो। त्याचप्रमाणे आजचे वक्ते आपल्या जिवलग परिवारातलेच आहेत। श्री सुरेंद्र जोशी यांचे मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया जायचं यावं। हो हो, ओळख बसा। श्री सुरेंद्र जोशींनी कृपया जायचं यावं। आपल्या जिवलग सभासदांनी त्यांचे वाढदिवस साजरे केलेले आहेत। त्यांची नावं डॉक्टर ज्योत्स्ना पवार, नमस्कार, हॅलो। आपल्या मागची 7 तारखेला परमानंद गुजराती सरांनी त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे। नंतर आपले नवीन मेंबर साधना रत्न पारखी यांनी सुद्धा त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे 12 ऑगस्टला। त्यांनी येऊन छोटीशी गिफ्ट घेऊन जावी। या रजनीताई खानदेशी यांनी 13 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस साजरा केला। आणि वीरमतीताई पाटील यांनी 15 ऑगस्टला त्यांचा वाढदिवस साजरा केला। कोणाचेही मॅरेज अॅनिव्हर्सरी या महिन्यात आतापर्यंत झालेली नाही आहे। धन्यवाद। वीरमतीताईंना मॅरेज अॅनिव्हर्सरी नाही आहे, वाढदिवस आहे। धन्यवाद। नमस्कार, आजचा आपला विषय आहे पाश्चात्य तत्वज्ञान व भौतिक उन्नती। तर मी विनंती करतो सुरेंद्र जोशी साहेबांना की त्यांनी कृपया परिचय करतो। मी डॉक्टर शिंदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कृपया पाहुण्यांचा परिचय करून द्यावा। इंजिनियर, आज आपल्याकडे इंजिनियर राठी साहेब आलेले, त्यांचं मी स्वागत करतो। श्री बसव राठी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं मी जिवलग परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो। अध्यक्ष निमसे साहेब, सचिव ज्योत्स्नाताई आणि आजचे आपले प्रमुख पाहुणे सुरेंद्र जोशी आणि जिवलग मित्रमैत्रिणींनो, आजच्या या सभेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो। आज आपल्याकडे जे वक्ते आलेले आहेत ते आपल्या परिवारातलेच एक आहेत। एक माजी रोटेरियन आणि माजी जिवलग सदस्य म्हणून आपल्या सर्वांनाच त्यांचा परिचय आहे, पण मी केवळ एवढ्यासाठीच इथे त्यांचा परिचय करून द्यायला उभा आहे, कारण परिचय करून देण्यामागे एक मोठं कारण आहे। व्यक्ती आपल्या जवळची असली तरी तिच्या अंगाच्या सगळ्या गुणांचा आपल्याला परिचय असतोच असं नाही। किंबहुना अतिपरिचयात अवज्ञा असं संस्कृतमध्ये वचन आहे। अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती मलये भिल्ल पुरंधरी चंदन तरुकाशनम इंधनम कुरुते। म्हणजे माणूस आपल्या खूप जवळचा असला आणि आपल्याला नेहमी भेटत असला की आपल्याला वाटतं की हा अतिशय सामान्य माणूस आहे। मलय पर्वतावरती जे भिल्ल लोक राहतात त्यांच्या बायका
चंदनाचं झाड लाकूड भाटा म्हणून स्वयंपाकासाठी वापरतात, तशातला हा काहीसा प्रकार आहे. म्हणून सुरेंद्र जोशी खरोखर कोण आहेत हे आपण त्यांचं आत्मचरित्र जर वाचलं तरच आपल्याला कळेल. आणि आनंदाची बातमी म्हणजे त्यांचं आत्मचरित्र लिहून तयार आहे, थोड्याच अवधीत आता ते प्रकाशित होणार आहे. आत्मचरित्राचं नाव देखील त्यांच्या जीवन कहाणीला अतिशय साजेसं असंच आहे, झेस्ट फॉर लाईफ हे त्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे. आत्मचरित्र इंग्रजीत लिहिलेलं आहे. येत्या काही महिन्यातच ते प्रकाशित होईल आणि आपल्या हातात पडेल अशी मी अपेक्षा करतो. सुरेंद्र जोशी यांनी जो जीवन प्रवास केलेला आहे तो अतिशय कष्टमय आहे. फार कमी लोकांना त्याची जाणीव असेल. एका मध्यमवर्गीय परिवारामध्ये त्यांचा जन्म झाला. पुणे या पुण्यनगरीमध्येच 1953 साली त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती सर्वसाधारण होती. त्यांचे वडील शिक्षक देशामध्येच होते. रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये शिक्षक होते. महात्मा गांधींचा आदर्श पालन करणारे होते. दुर्दैवाने सुरेंद्रजी 9वी इयत्तेत असतानाच वडिलांचं आकस्मिक निधन झालं आणि ती 4 भावंडं कधी उघडी पडली आणि त्यांच्या मातोश्रींनी फार कष्टाने त्यांचं हे सगळं पालन पोषण आणि शिक्षण पूर्ण करून घेतलं. आणि त्या रयत शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्येच त्यांनी शिपायाची नोकरी पत्करली. रात्रंदिवस शिवणकाम वगैरे करून आपण कल्पना करू शकता या 4 मुलांचं पालन पोषण, संगोपन आणि शिक्षण त्यांनी कसं केलं असेल. केवळ एक ध्यास त्यांनी घेतला होता की मी उच्च शिक्षित होईल आणि आपल्या वृद्ध मातोश्रींना चांगले दिवस दाखवेन आणि ते ध्येय त्यांनी पूर्ण केलं. ते BSc झाले, LLB झाले, त्याच्यानंतर मास्टर्स ऑफ बिझनेस मॅनेजमेंट ही पदवी घेतली आणि त्या काळामध्ये नोकऱ्या सहज मिळत होत्या. त्याप्रमाणे त्यांना ग्रॅज्युएट झाल्याबरोबर ताबडतोब नोकरीची ऑफर आली आणि ती सुद्धा थोड्याशा वेगळ्या क्षेत्रामध्ये, म्हणजे सिकॉम नावाची जी महाराष्ट्र सरकारची वित्त संस्था आहे त्यामध्ये त्यांना नोकरी ताबडतोब मिळाली. आणि आपल्या केवळ मेरिटच्या जोरावरती ते एक पायरी चढीत रिजनल मॅनेजरच्या पोस्टपर्यंत जाऊन पोहोचले. मुंबईमध्ये काही वर्षे त्यांनी सेवा दिली सिकॉमच्या ऑफिसमध्ये आणि त्यानंतर नाशिक इथे जवळजवळ 14 वर्ष ते सिकॉमचे रिजनल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. सिकॉम ही जी वित्त संस्था आहे ती उद्योजकांना वित्तीय सहाय्य करते आणि त्यांनी असंख्य उद्योजकांना वित्त सहाय्य करून त्यांचे उद्योग मार्गी लावले आणि आज ते मोठ्या भरभराटीला आलेले आहेत. केवळ नाशिकच नव्हे तर जळगाव, अहमदनगर ह्या सगळ्या परिसरामधल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या उभ्या करण्यामध्ये सुरेंद्र जोशी यांचा खूप मोलाचा वाटा आहे. पुढे काही वर्षांनी थोडं स्थिरस्थावर झाल्यानंतर त्यांनी ती सिकॉमची नोकरी सोडली आणि त्यांनी एक खाजगी फायनान्शियल कन्सल्टंटचा व्यवसाय सुरू केला. याच्यामध्ये त्यांनी खूप चांगलं यश मिळवलं. संबंध भारतभर त्यांचं भ्रमण सुरू असतं आणि अगदी नागालँड पासून तर आंध्र प्रदेशपर्यंत त्यांचे क्लायंट्स सगळीकडे पसरलेले आहेत. विशेषतः ॲग्रिकल्चरल सेक्टरमधल्या उद्योजकांना त्यांनी खूप चांगल्या प्रकारे वित्त सहाय्य मिळवून दिलं. संपूर्णपणे पारदर्शक आणि नीतिमत्तेचं पालन करून त्यांनी आपली नोकरी केली. अगदी शेवटपर्यंत त्यांनी आपल्या पदाला कुठलाही कलंक लागू दिला नाही. या वित्त संस्थांमध्ये काय काय प्रकार चालतात आपल्याला माहिती आहे, परंतु अतिशय निष्कलंक असं त्यांचं सगळं करिअरचा प्रोफाईल असल्यामुळे त्यांना बरोबर बढत्या मिळत गेल्या आणि जी संधी मिळाली त्याचं त्यांनी अगदी सोनं केलं. एवढंच नव्हे तर त्यांनी प्रशिक्षणाचं खूप मोठं कार्य केलंय. म्हणजे जे एंटरप्रेन्योर्स असतात, उद्योजक असतात, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांनी नाशिकमध्ये तर केलंच, पण भारत सरकारतर्फे देखील त्या प्रशिक्षण कोर्सेससाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांना विविध समित्यावरती भारत सरकारच्या त्यांना स्थान मिळालं. एंटरप्रेन्योर्स म्हणजे उद्योजक, यांच्यामध्ये उद्योजक वृत्ती बाणवावी आणि त्याला चांगलं खतपाणी मिळून उद्योग भरभराटीला यावे यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत. विविध प्रकारची शिबिरं आयोजन करून तिथे मार्गदर्शन घेतलेलं आहे. त्यांनी एक पुस्तक देखील लिहिलंय कवितांचं.
आपल्या नाशिकचं भूषण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आशीर्वादाने एंटरप्रेन्योर्स ड्रीम अँड रियालिटी नावाचं ते पुस्तक आहे. त्याला स्वतः तात्यासाहेब शिरवाडकरांनी आशीर्वाद दिलेला आहे. कविता संग्रह आहे, इंग्रजीमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर आता ते दुसरं पुष्प आपलं आत्मचरित्र आता सादर करणार आहे. एवढंच नव्हे तर त्याचा व्यासंग अतिशय दांडगा आहे. कोणाला कल्पना येणार नाही ही व्यक्ती आपल्याबरोबर बसते रात्री पार्टीला वगैरे, त्याच्यावरून त्यांचं ज्ञान आणि व्यासंग आणि विद्वत्ता किती आहे हे आपल्याला अजिबात जाणवणार नाही. परंतु ते त्यांचं चालक सुरू असतं आणि त्याचा एक भाग म्हणून त्यांनी केवळ भारतीय तत्वज्ञान नव्हे तर पाश्चात्य तत्वज्ञानाचा अभ्यास केलेला आहे. आता भारतीय तत्वज्ञान आपल्याला माहिती असं सगळ्यांना, आपण भगवद्गीता वगैरे वाचतो. पण पाश्चात्य तत्वज्ञांची 1-2 जणांची नावं सांगा म्हणून कोणाला जर विचारलं तर एकही सांगता येणार नाही. तर हा देखील अतिशय महत्वाचा विषय आहे. आपल्या भारत देशामध्ये जसं तत्वज्ञान निर्माण झालं तसं ते जगातल्या सगळ्या राष्ट्रांमध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते सुद्धा तितकंच मोलाचं आणि महत्वाचं आहे. तर त्याविषयी आपल्याला आज ते माहिती सांगणार आहे आणि त्याचा जगाला काय फायदा झाला तेही आपल्याला विशद करून सांगणार आहे. तर मी आता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद डॉक्टर शिवदेव. मला कल्पना नव्हती की माझं एवढं मोठं इंट्रोडक्शन देतील ते. परंतु अरे बा ते जरा बघ ना. नाही तू स्वतः आहे ना, तू स्वतः आहे. या इम्रान पार्क आणि ग्रीनमध्ये माझा एक 45 ते 47 वर्षाचा संबंध आहे आणि म्हणजे इथलं व्यवस्थापन आहे त्याच्यावरती मी PhD करू शकतो. यावरती मला एक कल्पना सवय पण आहे. ते नेहमी चालू असतं. त्यांचे स्पीकर कधी कधी चालू असतं. असो परमेश्वर कृपेने चालू हा लाईट बंद कर वाटतं. गणेश हा लाईट बंद कर. हो F5 करून घ्या. म्हणजे F5 फुल स्क्रीन आहे. F5 दाबा. F5 हां F5. एक 2 मिनिटं काय करायचं. एक मिनिट आलो फुल स्क्रीन आपण करून घेऊया.
काय झालं तर मला सर थोडं जवळ घ्यायचं का रेकॉर्डिंग? हो. थोडा आवाज चेहरा अंधार येतो चेहरा. हां असं दे, काही नाही. हे थोडं इकडं घ्यायचं. नाही राहू द्या, चेहऱ्यावर अंधार असलं चालेल, ते दिसलं. डॉक्टर शिवदे एवढी माझी इंट्रोडक्शन देते मला कल्पना नव्हती, परंतु मी एक प्रकल्प हातात घेतला आहे, तो म्हणजे माझं बायोग्राफी लिहिण्याचा. माईक थोडा खाली खाली. ह्या ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटमध्ये मला जवळपास 46 वर्ष झालं माझं या कार्याला. आणि वयाच्या 19व्या वर्षी सिकॉम नावाच्या एका प्रतिष्ठित संस्थेमध्ये मला काम करण्याचा योग आला. आणि हे जे काय नाशिकमधलं जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आहे, सातपूर असो, अंबड असो, आणि ह्या आणि सुदैवाने त्या नाशिकमध्ये राईट फ्रॉम मायको टू सिडको ही सगळी जी काही डेव्हलपमेंट तुम्हाला ती दिसतं, जे आधुनिक नाशिक आहे, त्या आधुनिक नाशिकचा पायाभरणी ही सिकॉमने केली. आणि त्याचं महाराष्ट्रातलं पहिलं ग्रोथ सेंटर वॉज डिक्लेअर्ड बाय सिकॉम वे बॅक इन 1969-70. म्हणजे नाशिकची जी काही डेव्हलपमेंट आहे ही गेल्या 50 वर्षाची आहे. आणि सिकॉमनी त्या माझ्या अंडर खान्देश एरिया होता, या 4 जिल्ह्यांचा मी प्रमुख होतो. आणि मला काम करण्याची संधी मिळाली. अतिमहारथी लोक राईट फ्रॉम शंतनुराव किर्लोस्कर टू बाबूभाई राठी यांच्याबरोबर मला जवळ, त्यांच्याबरोबर बाबूभाई राठी तर माझे गार्डियनच होते. तर काम करण्याची संधी मिळाली, चर्चा करण्याची संधी मिळाली. आणि त्यानंतर माझ्या जे कन्सल्टन्सी थ्रू मी गेले 15 वर्ष ॲग्रोबेस अँड फूड प्रोसेसिंग सेक्टरमध्ये संपूर्ण भारतभर 350 प्रकल्प उभारले आणि त्यातून 3.5 लाख लोकांना रोजगार निर्माण केले. सह्याद्री फार्म जे आहे नाशिकमधलं, जे नावाजलेलं, दे आर वन ऑफ माय क्लायंट्स. इट हॅज बिकम अ रोल मॉडेल इन द कंट्री. तर माझी ओळख करून दिली. मी पुनश्च शिवदांचं मी आभार मानतो, कारण डॉक्टर शिवदांनी आणि रंजनाताईंनी माझ्या बायोग्राफीचं छान प्रकारे एडिटिंग केलं. रंजनाताईंनी काही सुधारणा सांगितल्या शिवदांनी, त्यामुळे थोडंफार त्यांना माझं इन्साईट्स करून असो. तर मित्रांनो, आजचा जो विषय आहे लूज कॉन्टॅक्ट असेल. माफ करा.
हे जे वेस्टर्न फिलॉसॉफी आहे हा आपल्यापैकी काही लोकांनी याचा अभ्यास केला असेल, परंतु हा जो विषय याच्यावरती जे लिहिलं गेलेलं आहे त्याचं ज्ञान महासागरापेक्षा मला वाटतं ते प्रचंड मोठं ज्ञान आहे. त्याच्यावरती विपुल लिखाण हे साधारणपणे 2500 वर्षापासून चालू झाले. किती? 2500 वर्ष. म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे बुद्धिझम होता, बुद्धिझमचा पिरियड हा 563 BC to 488 BC हा बुद्धिझमचा पिरियड, म्हणजे जेव्हा बुद्ध धर्माचा पिरियड होता, त्याची वाढ होत होती. त्याच काळामध्ये युरोपमध्ये ग्रीस नावाचा एक छोटा देश, ह्या ग्रीसमध्ये जे तत्वज्ञानी झाले त्या तत्वज्ञानांच्या फिलॉसॉफीमुळे जे काय वेस्टर्न वर्ल्ड आपण ज्याला म्हणतो, आगळं वेगळं जे जग, ह्या फिलॉसॉफर्सनी निर्माण केलेलं आहे. आता हा जो वर्ड फिलॉसॉफी आहे हा फिलॉसॉफी इट इज अ ग्रीक वर्ड. व्हॉट इज द मीनिंग ऑफ फिलॉसॉफी? फिलो मीन्स टू लव and Sophie means goddess of knowledge. त्याच्यात काय घ्यायचं फिलॉसॉफी नावाचं वेस्टर्न फिलॉसॉफी आला. ठीक आहे. तर हा जो शब्द आहे फिलो अँड सॉफी हा महत्वाचा आहे. फिलो मीन्स टू लव, लव मीन्स ह्युमॅनिटी, माणुसकी, मानवताला, आणि सॉफी मीन्स नॉलेज. ह्या दोन शब्दावरती आधारित हे पूर्ण वेस्टर्न फिलॉसॉफी आहे. त्याच्यामध्ये मायथॉलॉजी नाही, त्या काळात रिलिजन नव्हताच. तर ही मायथॉलॉजिकल किंवा रिलिजियस कन्सेप्ट त्यांनी ह्या फिलॉसॉफीमध्ये मिक्सअप नाही केलं. द फिलॉसॉफी वॉज बेस्ड ऑन रॅशनॅलिटी, नॉलेज. थँक्यू. ओनली डॉक्टर शुद्धे कॅन डू माय हॅट्स ऑफ. तर हे जे मी तुम्हाला सांगितलं की हे ग्रीस नावाचा हा छोटा देश तुम्हाला दाखवतो युरोपमध्ये. आपण बरेच जण युरोपमध्ये गेला असाल तर या छोट्या ग्रीसने त्याचं जे कॅपिटल होतं अथेन्स, त्या अथेन्सच्या आजूबाजूला हे जे शिल्पकार म्हणजे फिलॉसॉफीचे शिल्पकार हे तिथे डेव्हलप झाले, तयार झाले, जन्म त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा म्हणजे त्याला फाउंडर म्हणतात हा सॉक्रेटिस होता. त्या काळामध्ये आपल्याकडे जसं समाज होता 2500 वर्षापूर्वी ही गोष्ट आहे. आणि हा बघा, हा इथे ग्रीस नावाचा देश, इथे कुठेतरी तुम्हाला कोणाला दिसला? हा इथं ग्रीस, हा ग्रीस, या ग्रीस नावाच्या या देशामधून हा सॉक्रेटिसचा पहिला उदय झाला. हा सॉक्रेटिसचा उदय, हा जो सॉक्रेटिसचा उदय हा काय बघा. आणि आपल्या समाजामध्ये ते काय काय चाललं होतं काय सर आपल्या टप्प्यामध्ये आपण त्यावेळेला आपला समाज कुठं आपलं वैदिक काळ होतं. किंवा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे 1563 to 488 BC हा बुद्धिझमचा काळ होता. म्हणजे बुद्धिझम डेव्हलप त्या काळामध्ये 47 to 39 BC ह्या काळामध्ये हा सॉक्रेटिसचा जन्म आणि उदय. तर ह्या सॉक्रेटिसने त्या काळात समाज असा रूढिमय समाज होता. तिथे रिच्युअल्स चालू होते, निसर्गाची पूजा करायचे, अंधश्रद्धा होती. हे सगळं सॉक्रेटिसने पाहिलं. हा सॉक्रेटिस
हा असा थोडा एक्सिट्रिकच होता. हा बेसिकली स्कल्प्टर होता. तो काय करायचा, हा काय करायचा, दिवसभर आपले या मूर्त्या विकायचा. पण तो त्याला छंद काय होता की अशा रस्त्यामधून असा एखादा सुशिक्षित माणूस शिवडेंसारखा सायकल करायचा, तो त्यांना पकडायचा, एक हॉटेलमध्ये घेऊन जायचा, चहा मागायचा आणि त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार. त्यामधल्या जे समाजामधले जे प्रतिष्ठित लोक होते पकडायचा, घेऊन जायचा आणि त्यांच्यावर इतका भडीमार करायचा की ते शेवटी लोक पळून जायचे. त्या मेथडला काय म्हणतात, डायलॉगला, कन्व्हर्सेशनला किंवा डिबेटला. इट वॉज नोन एज मेथड ऑफ डायलॅक्टिकल कन्व्हर्सेशन, डिबेट. त्याचा संकल्पना होती की आपल्या मनामध्ये ज्या आयडियाज निर्माण होतात ह्या कॉन्व्हर्सेशन डिबेटमधून होतात. आपल्याकडचा गुरु सांगतो म्हणून नाही, गुरूंना प्रश्न विचारला. त्याला म्हणतात द कॉन्व्हर्सेशन मेथड. त्यांनी जी इंट्रोड्यूस केली दॅट वॉज नोन ॲज डायलॅक्टिकल मेथड. डायलॅक्टिक म्हणजे काय, आता मी म्हटलं की सूर्य पूर्वेला उगवतो, हा ग्रुप म्हणे पश्चिमेला उगवतो आणि मग त्याच्यावर डिबेट चालू करायचं आणि त्यातून नवीन संकल्पना निर्माण करायची. आणि त्यातून त्या ज्या आयडिया निर्माण झाल्या, आयडियाचं नॉलेज निर्माण झालं आणि ते रॅशनल नॉलेज त्या संकल्पनेतून निर्माण झालं. हा सॉक्रेटिस हा मी म्हटला ना, त्यांनी त्या वेस्टर्न फिलॉसॉफीमध्ये त्याचा जो भर होता हा एथिक्स अँड मोरॅलिटीवरती होता. प्रिन्सिपल्स ऑफ एथिक्स अँड मोरॅलिटी त्याच्यावरती आधारित त्यांनी सगळं आपला फिलॉसॉफी उभारली. आणि पुढे जे झालेलं आहे त्यातून एथिक्स विथ ऑब्जेक्टिव्हिटी, ज्याला आपण वस्तुनिष्ठता मराठीमध्ये म्हणतो, आणि त्याच्यातून त्याच्या संकल्पनेमधून जे काय होतं मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे की तुमचं जे नॉलेज डेव्हलप होतं हे कशातून होतं, एक परसेप्शन, त्यानंतर दुसरी स्टेप संकल्पना आणि पुढचं म्हणजे वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी. त्यातून तुमचं हे नॉलेज, हे सायन्स नावाचा जो सब्जेक्ट आहे हा तो डेव्हलप. आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे ट्रूथ, गुडनेस अँड युजफुलनेस फॉर द सोसायटी, दीज आर द बेसिक फाउंडेशन्स ऑफ हिज फिलॉसॉफी प्रिन्सिपल्स. ह्या सॉक्रेटिसने जास्त काही लिखाण केलं नाही. ह्याचा जो भर होता ह्याचा भर हा कॉन्व्हर्सेशनवरती होता, म्हणजे डिबेटवरती होता. त्यांनी काही लिखाण केलं नाही. त्याचं लिखाण कोणी केलं, त्यांनी जी बडबड केली त्याचा जो पट्ट शिष्य होता प्लॅटो, ह्या प्लॅटोनी लिखाण केलं आणि थोडी ना थोडी नाही 84 पुस्तकं लिहिली त्या काळामध्ये. 84 पुस्तकं. सगळं ज्या सॉक्रेटिसच्या ज्या संकल्पना प्रिन्सिपल्स होती ती जगाला सॉक्रेटिसची एक गंमत सांगतो. त्यांनी काय केलं, तो काय करायचा, समाजामधला जो तरुण वर्ग आहे तर तरुण वर्गाने एकत्र केलं. तर तरुण वर्गानं ह्याचा भडीमार केला, त्यांच्याकडे चेतना निर्माण, अरे तुमच्यावरती अन्याय निर्माण होतो, हे अंधश्रद्धेवरती हे काय करता, विश्वास काय ठेवताय, हे जे तुमच्यावरती राज्य करताय जे तुम्हाला फसवत आहे, मग तो जज असो जो कोणी असो जाऊन त्याच्यावर प्रश्नांचा भडीमार करा. आणि हे लोक काय करायचे, थवेचा थवे कोर्टात घुसायचे, गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये घुसायचे, राजदरबारात घुसायचे आणि त्यांच्यावरती प्रश्नांचा भडीमार. एक तर फार किस्साच आहे की हा सॉक्रेटिस असा जात असतो त्याच्या जथ्याबरोबर आणि तिथं एक विवाह सोहळा चालू असतो, राजपुत्राचा समारंभ, सत्कार समारंभ चालू असतो. आणि तिथला जो कोणी मुख्य अतिथी असतो तो राजाच्या वाहवा करणारा, तो राजाचा गुणगान करत असतो की आमचा राजा हा म्हणजे देवतांचा एक देवदूतच आहे.
त्याला ते इंद्राला म्हणायचं, त्यांचा मुख्य राजा, त्याला वेगळं नाव होतं. इंद्र आमचा राजा त्याच्याच कुळातला. आणि त्याची आई तर म्हणे ती तर काय परिराणी होती. आणि तो जो सांगणारा तो वाहत गेला. म्हणे ह्याचा जन्म कसा झाला. ही जी त्याची आई होती ती ऑलिम्पियाड पर्वतावरती केस सोडून अशी एन्जॉय करत होती. आणि तिच्याकडे म्हणे या इंद्राचं लक्ष गेलं. आणि ह्या इंद्राने सरपूटपणे त्याच्या आईला विळखा घातला. विळखा घालून जो काही त्यातून जे काही विळख्यातून काही काळ त्यांनी एकत्र केलं, त्यातून म्हणे या राजपुत्राचा जन्म झाला. हे झाल्याबरोबर ते दत्ताची पोरं चिडली. अरे म्हणे मग हा तुमचा इंद्र, तुमचा देव हा व्यभिचारी आहे, ह्याच्यावरती काय, ह्याला काय देव मानतात. त्याच्यावरून वाद सुरू झाला. आणि मग सॉक्रेटिसचा शेवट काय झाला याचं सांगतो की राजा चिडला, अधिकारी चिडले, प्रशासन चिडले. अरे हा तर म्हणजे माथेपिरू आहे, लोकांना स्थवणी देतो, सगळी लॉ अँड ऑर्डर निर्माण झालेली आहे. आणि लोकांना मॉरॅलिटी किंवा एथिक्स याचं एक्स्ट्रीम हे म्हणजे समाजाला शिकवतो, हे समाजाला हानिकारक. मग त्याला पकडतात आणि त्याला विषाचा प्याला द्या असं सांगतात, त्याला शिक्षा देतात मरणाची. तुरुंगात ठेवतात. त्या राजाचे बरेचसे चमचे असतात, ते त्याला समजायचा प्रयत्न करायला जाऊ द्यायला माफी मागायची नाही. तो म्हटला की आय विल लिव्ह फॉर ट्रूथ, मी सत्यासाठी राहणार आहे. आय विल लिव्ह, आय डाय फॉर ट्रूथ. मी त्यासाठीच मरे. त्यांनी तो विषाचा प्याला घेतला आणि त्याचं जीवन सांगितलं. ही सॉक्रेटिसची कथा, हा त्यांचा फाउंडर. आणि मग प्लुटोनी तो पुढे तर काय फारच महान कार्य, हा प्लुटोचा काळ होता. प्लुटो फार महान होता. त्यांनी आपल्या गुरुला चॅलेंज केलं. आपल्याकडचं सारखं नाही, गुरु सांगेल पूर्व दिशा, गुरुला चॅलेंज करून विचारणं देखील आपल्याकडं असं पाप समजलं होतं. किंवा आई वडिलांना विचारणं नाही आपल्याकडं अलाउड नाही. तिथं ती पद्धत नाही. तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही गुरुंना विचारू शकता. तर हा प्लॅटोनी त्या काळामध्ये द रिपब्लिक नावाचा जो ग्रंथ लिहिला की राजाने राज्य कसं करावं आणि प्रजेने राहावं कसं, प्रशासन कसं, हा द रिपब्लिक जो ग्रंथ त्या काळात लिहिलेला होता. त्यांना अजूनही रेफरन्स म्हणून अजूनही अनेक राज्यांमध्ये त्याचा रेफरन्स म्हणून वापरला गेला होता. एवढं प्रचंड त्यांनी लिखाण. तसंच हे डायलॉग्स, हा डायलॉग्स नावाचा जो ग्रंथ आहे, सॉक्रेटिसने जे काही डायलॉग्स केले ते असे तरी वेगवेगळ्या प्रकारचे 84 महान ग्रंथ लिहिले त्या काळात. म्हणजे ग्रंथ लिहिलं नाही, समाजाचं प्रबोधन लिहिलं. आणि प्रबोधन काय, त्याची जी प्रिन्सिपल्स होती की यू थिंक मोर. We rarely give ourselves time to think carefully and logically about our lives and now to live, how to live. Let your lover say, decode the message of beauty. What is the beauty around us? हा जो निसर्ग आहे ना, हा आपल्या या पृथ्वी तलावरची ब्युटी आहे. त्याचं डिकोडिंग करा, त्याचा अभ्यास करा. हा निसर्ग कसा आपल्याला जीवन, प्रकाश, जीवनमान देतो हे त्यांनी लोकांना सांगितलं, एक्झॅक्ट केलं. अँड रिफॉर्म द सोसायटी. अँड हिज फिलॉसॉफी इज बेस्ड अपॉन विजडम, करेज, मॉडरेशन अँड जस्टिस. हे 4 फाउंडेशन्स तत्व आहे की तुमच्यामध्ये करेज असलं पाहिजे. राजाला विचारायला एक करेज तुमच्या. आज हे युरोपियन किंवा आपण जे वेस्टर्न कल्चर म्हणतो, आज ह्या लोकांनी, आपण तुम्ही युरोपचा मॅप पाहिला असेल, कल्पना करा, एक पोर्तुगालवरून येणारा वास्को डी गामा भारताचा शोध घेतो आणि पुढे इतिहास घडवतो. त्यांच्यामध्ये करेज होतं. आपण त्याला व्यापारी वगैरे म्हणतो सोडून, परंतु हे कशासाठी एक करेज, त्यातून त्यांना मिळालं शहाणपण आणि त्यातून त्यांनी जे मिळालेलं नॉलेज
त्याच्यावरती हे वेस्टर्न वर्ल्ड उभं राहिलं. हा जो प्लॅटो होता त्यांनी त्या काळामध्ये एक अकॅडमी फिलॉसॉफीची स्थापन केली. इट वॉज नोन ॲज अकॅडमी ऑफ अथेन्स. आणि त्या अकॅडमीमध्ये जो तिसरा महान व्यक्ती होऊन गेला तो अरिस्टॉटल. कल्पना, these three were the main pillars of वेस्टर्न फिलॉसॉफी. मला त्यांचं तुमच्या कारण वेळ फार कमी आहे. हे दर्शनही करायचं, द्यायचे त्या लोकांचं दर्शन करायचं. या लोकांनी त्या काळात म्हणजे आजपासून गेले 2500 वर्षांपूर्वी जे वेस्टर्न सोसायटीमध्ये जे फाउंडेशन निर्माण केलं, विचारांचं क्रांती तयार केली, तरुणांचे जथ्थे तयार केले आणि नॉलेज बेस्ड सोसायटी त्यांनी डेव्हलप केली, ते ही थ्री थोर होती. आता अरिस्टॉटलनी तर कमाल केली. अरिस्टॉटल हा प्लॅटोचा शिष्य. त्याचा काळ बघा. हा हे बघा म्हणजे आपला इकडचा वैदिक काळ किंवा बुद्धिझमचा काळ, त्या काळात त्यांनी त्यांच्या विचारांमध्ये केवढी प्रगल्भता होती. आणि याचं कारण काय? एकदम त्याचं कारण काय? त्यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या ज्या समाजामधल्या ज्या भ्रामक कल्पना होत्या, मायथॉलॉजी, हे त्यांनी त्यांच्या फिलॉसॉफीमध्ये मिक्सअप नाही केलं. त्यांनी रॅशनॅलिटी मेंटेन केली आणि त्यातून सायन्स नावाचा जो प्रकार आहे की रिसर्च करा, पब्लिश करा, ऑब्जेक्टिव्हिटी तयार करा, त्यातून हे सगळं ब्रह्मांड निर्माण झालं. आज आता आम्ही हात हे घेतोय का किंवा हे घेतोय काय, हे कशामुळे झालं? हे सुरुवात झाल्याप्रमाणे एकदम तिकडं उभं राहणार नाही आवाज येतोय का? नाही, तुम्ही हे केलं की माईक तोंडाजवळ धरा. तर हे जे काय जे फाउंडेशन आहे समाजात वेगवेगळ्या विषयामधला जो रिसर्च बेस, रॅशनॅलिटी बेस ही जी सोसायटी निर्माण केली या महान विद्वानांनी. या ग्रस्थांनी किती पुस्तकं लिहिली माहिती आहे का? 400. आणि काय लिहिलेली पुस्तकं? हा अरिस्टॉटल. परत काय बघा, अरिस्टॉटल is known for two reasons apart from philosophy. Number one, he is known as the father of logic. And the main concept, म्हणजे science is based upon two things. One is, it's a very science, algorithm, and second one is logic. हे जे लॉजिकचा ज्याला विश्वमा म्हणतात, हा अरिस्टॉटल होता. म्हणजे त्या ग्रस्थामध्ये एवढी मोठी प्रगल्भता होती, त्यांनी एवढं ज्ञान हे केलं तर त्यांनी बायोलॉजीचा अभ्यास केला. ही इज ऑल्सो नोन एज द फादर ऑफ बायोलॉजी. आणि त्यांनी बघा काय केलं त्या काळामध्ये, ही स्टडीड ऑल दी बायोलॉजिकल प्रोसेसेस. आणि ते ग्रंथ लिहिलेले आहेत, ते आहे अवेलेबल. म्हणजे टेम्परेचर, आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम, आपल्या रेग्युलेशन, एम्ब्रियोजेनिक, इनहेरिटन्स, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग वगैरे हे ह्या महान विद्वानांनी किती कोणत्या काळात लिहिलं आहे? ते ग्रंथरूपात लिहिलेलं आहे. आणि हे सगळे जे ग्रंथरूपात लिहिलेलं आहे त्या ग्रंथरूपाने वेस्टर्न वर्ल्डला एक वेगळ्या प्रकारची, वेस्टर्न वर्ल्ड आणि जगाला वेगळ्या प्रकारची रॅशनॅलिटीची एक आपल्याला दिशा मिळते. एक प्रकारचा विचार करण्याचं एक आपल्याला एक त्याने जग ब्रह्मांड तयार हा त्याचं दुसरं एक बुक मेटाफिजिक्स. हे पण अजूनही रेफरन्स म्हणून वापरलं जातं, बोथ इन सायन्स ॲज वेल एज इन फिलॉसॉफी. ओके, तो काय म्हणतो, सायंटिस्ट एव्हरीथिंग हॅज अ फॉर्मल एंड or purpose and everything has got some good aim. He was very positive. लोकांमध्ये, तरुणांमध्ये चेतना निर्माण झाली. आणि जे सॉक्रेटिस किंवा प्लॅटो आणि त्यांनी स्वतः, तो तर अरिस्टॉटल तर मी सांगितल्याप्रमाणे 5 प्लॅटोचा विद्यार्थी होता. तर हे जे
हे जे 3 मुख्य जे पिलर्स आहेत हे यांचं दर्शन मी तुम्हाला घडवलं. ह्या लोकांनी वेस्टर्न फिलॉसॉफी वेस्टर्न वर्ल्ड डेव्हलप केली, जे आपण जाऊन पाहतो, जे फिरतो आणि परत भारतात जायला येतो. आपण म्हणतो आपल्या देशात का नाही होत, किंवा आपण जिथे तिथे असतो. बराच वेळा मनात येतं ना, गेल्या मी युरोपमध्ये होतो, तिथली डिसिप्लिन पाहिली, बऱ्याच वेळा वाटत आपल्याकडे का नसावी. तिथला आता एक माझा मित्राचा मुलगा, तो अमेरिकेतून एकदा आला होता, हे नाव मोठा सायंटिस्ट आहे. त्याला मी एक प्रश्न विचारला, त्याचं नाव चिंपू, की बाबा व्हॉट डिफरन्स डू यू फाइंड बिटवीन इंडिया अँड अमेरिका. तो म्हणाला, अंकल द ओनली डिफरन्स इज लॉजिक. इन वेस्टर्न वर्ल्ड एव्हरीथिंग वर्क्स ऑन लॉजिक, आणि हिअर बट कमी बोललेलं बरं तर आपण बोलतो. मित्रांनो, वेळ फार कमी आहे, पण हे जे ठीक आहे, हरकत नाही, ते हल्लं असेल कुठेतरी, चालू ठेवा तुमचं काय. हे जे पाश्चिमात्य जगामधले जे इतर फिलॉसॉफर होऊन गेले, यांच्यानंतर डॉक्टर हे जे आहे ना, ते ठीक आहे. पाश्चिमात्य जगामधले जे बाकीचे जो 14-15 फिलॉसॉफर आहेत, तर फिलॉसॉफरनी हा प्रचंड काम, म्हणजे ही सॉक्रेटिसची फिलॉसॉफी पुढे मग इंग्लंडला गेली, जर्मनीला गेली वगैरे वगैरे, आणि त्यातून महान असे तत्त्वज्ञानी निर्माण झाले. त्यातला एक जर्मन तत्त्वज्ञानी जो होता, त्याची गोष्ट सांगून मी विषय संपवतो. त्याचं नाव होतं नेट्से. नीत्से इज नोन ॲज द फादर ऑफ जर्मन फिलॉसॉफी. तो काळ साधारणपणे 18व्या शतक असेल. जर्मन अत्यंत वाईट परिस्थितीत होता. तो 16 प्रांतामध्ये विभागला गेला होता. लोक बेफाम झाले होते, तरुणाई वेड्यासारखी वाटत होती, लोक देवदेव करत होते, म्हणजे अंधश्रद्धा, संपूर्ण समाज पोखरला गेला. हा जो नीत्से होता, ही वॉज अ प्रोफेसर ऑफ फिलॉसॉफी. तो एका विद्यापीठामध्ये माफ करा सगळी गडबड. हां, हे बघा, हे थोर फिलॉसॉफर, थँक्यू डॉक्टर शिवते. तर या फ्रेडरिक नीत्से 1844 ते 1900 त्या काळामध्ये जर्मनीची परिस्थिती अत्यंत वाईट होती. मी मगाशी म्हटलं, तरुणांचे जत्ते, बेरोजगार आणि अंधश्रद्धेने ग्रासलेले. हा पण असाच एक्सेंट्रिक होता. विद्यापीठामध्ये प्राध्यापक होता, आणि तोही तरुणांना असा लेक्चर द्यायचा. सगळे ही सॉक्रेटिस म्हणून तो एकदम असा चिडलेला होता. तो काय करतो, एक काठी घेतो, त्या काठीची एक देवता बनवतो, त्याला काय फडका बिडका म्हणतो, आणि तो मुलांच्या जाच्यात जातो. आता रस्त्यात ती काठी हे करतो, आणि म्हणजे त्याला काय काल्पनिक देवता, आणि तिच्यावर ते लाठीचे वार करतो. ती सगळी मुलं माझं काय करतो, अरे म्हणे तुम्ही हे जे बेफाम झालेली मुलं आहात, तुम्ही अंधश्रद्धेच्या मागे लागलाय. अरे आपल्या देशाचं वाटोळं होतंय ना, 16 प्रांतात आपल्याकडे त्याचं डिव्हिजन झालं आहे, आपल्याकडे एवढे मोठे प्रॉब्लेम झाले. अरे तरुणाई, तुम्ही भटकता काय, तुम्ही एकत्र या, तरच समाजाची निर्मिती होईल. आणि त्या तरुणामध्ये कोण होतं माहिती आहे, बिस्मार्क. हा तर बिस्मार्क, ज्यांनी जर्मनी तर उभारलाच, पण युरोपवरती राज्य केलं, हा तरुण होता. आणि त्यातून आजचा हा जर्मन जे राष्ट्र आहे ते ह्या लोकांनी घडवलं. आजचा जो युरोप आहे, ह्या लोकांनी त्यांच्या तत्त्वज्ञानाने घडवलं. हा बरोबर स्पिनोझावरती एक लेक्चर दिलं होतं इथेच. हा आईन्स्टीनचा गुरु होता, आणि तो त्याचं म्हणणं एकच होतं, निसर्गावरती प्रेम करा, हे जे काही रिच्युअल्स आहेत ते हे असं त्यांनी सांगितलं. अशा ह्या लोकांनी वेस्टर्न वर्ल्डचे एक रॅशनॅलिस्ट बेस अशी सोसायटी दिली. मित्रांनो, हे पण फार महत्त्वाचं.
आज आपण कोणताही सब्जेक्ट घ्या, राईट फ्रॉम सोशॉलॉजी टू ऑस्ट्रोफिजिक्स, ह्याच्यामध्ये फंडामेंटल जो रिसर्च आहे, हा रिसर्च कुणी केला? या पाश्चात्य लोकांनी. म्हणजे अगदी फ्रॉइड पासून अगदी आमच्या आईन्स्टाईन पर्यंत हे कोण होते? हे सगळे लोक. ही जी पिढी कोणी तयार केली? ही पिढी सॉक्रेटिसनी तयार केली, ही प्लॅटोनी तयार केली, ही अरिस्टॉटलनी तयार केली. कल्पना करा. त्या प्रेरणेतून काय झालं? जगातली पहिली युनिव्हर्सिटी किती, ऑक्सफर्ड किती साली तयार झाली? 1214. त्या काळात आपल्या देशात काय चाललं होतं समाजामध्ये, त्याची फक्त तुम्ही कल्पना करा. दुसरी युनिव्हर्सिटी केम्ब्रिज 1209 ते 15 त्या काळात स्थापन झाली. आणि तिसरी ही स्पेनची युनिव्हर्सिटी, तर म्हणजे ज्ञानाची केंद्र युरोपमध्ये तयार झाली. आणि त्यातून पुढचं जग, ज्याला आधुनिक जग म्हणतात, आधुनिकता, त्याच्यातून निर्माण झाले ह्या विद्यापीठामध्ये. काही मेजर इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स आपण सध्या जे आहे जी चालू आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिव्होल्युशनमध्ये आहोत. पण पहिली रिव्होल्युशन जी होती वाफेचे इंजिन, स्टीम रिव्होल्युशन, त्यातून मग टेक्स्टाईल आहे. दुसरं होतं गॅस बेस इंजिन, त्यातून इलेक्ट्रिसिटी तयार झाली. दुसरी होती इलेक्ट्रॉनिक्स रिव्होल्युशन. नंतर आपण जे अनुभवलं ते IT त्याला म्हणतात चिप रिव्होल्युशन. नंतर आता रिन्युएबल एनर्जी रिव्होल्युशन, नाव आली आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिव्होल्युशन. तर मित्रांनो, मला आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज जगामध्ये आपण पाहतो तर मोस्ट ऑफ द रिसर्चर्स, नोबेल प्राईज विनर्स हे कोण आहे आणि कोणामुळे झाले? हे तयार सगळे झाले सॉक्रेटिस, प्लॅटो आणि अरिस्टॉटल. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. मला ते मला की वेस्टर्न लोक देवाला मानतात का? तुम्ही म्हणाल ते काठीला ते बडकं मानतात, देव करतात, त्याला काठीने मारायचे, तर ते मानतात का? त्या काळामध्ये आता एक पण लक्षात ठेवा, त्या काळामध्ये कुठलाही धर्म असा नव्हता. अंधश्रद्धा वेगळी आणि देव पण वेगळं, दोन्ही तुम्ही एक प्रकार मिक्स करतात. बघा बोलण्यामध्ये सुद्धा काही अंधश्रद्धा करतो, काही लोक देवदेव करत होते. देवदेव काही अंधश्रद्धा नाही. त्या काळात ते देवदेव कोणाला मानायचे? असं एखादं बुजगावून तयार करायचे, ते काठीला काहीतरी मानायचे. काय का देवाला तुम्ही हे करता? नाही. देव ही जी संकल्पना आहे म्हणजे फॉर्मल, म्हणजे जो फॉर्मल रिलिजन जगामध्ये निर्माण झाला हा पहिला म्हणजे बुद्धिझम. दुसरा जो निर्माण झाला फॉर्मल. आणि दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवा, हिंदू हा धर्म हा खऱ्या अर्थाने धर्म नाही. हिंदू ही सिव्हिलायझेशन आहे बरं का, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलं. ठीक आहे, आपण मानतो ते समजू. दुसरा जो धर्म तयार झाला हा ख्रिश्चन धर्म तयार झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म हा 5 BC मध्ये झाला. त्यानंतर ख्रिश्चन धर्म हा पहिल्या शतकात, आणि मुस्लिम धर्म फॉर्मल हा 610 AD ला झाला. 610. म्हणजे आता ही जी देवदेवची संकल्पना आहे ही जी देव संकल्पना ही 2 गोष्टीतून आलेली आहे, हे लक्षात ठेवा. एक आपल्या मनामध्ये असलेली भीती, आणि दुसरं तुमच्यामध्ये असणारा इग्नोरन्स. इग्नोरन्सचा काय शब्द मला? अज्ञान. फिलॉसॉफरनी सांगितलं आणि माझी नेग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष. तर याच्यातून आपण जे देवदेवची संकल्पना असते, कोणाची पूजा असतो, देवळात कधी जातो. आपल्या घरी जर कोणी संकट आलं, आजारी पडलं, तर पण आउट ऑफ फिअर आपण हे रिच्युअल्स काय करतो? बकरं काप, कोंबड्या काप, धमकं काप, चमकं काप, हे आपल्या अज्ञानामुळे.
त्याही धर्माची स्वीकार. बाकी आता देव हा जो आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पार्टीमध्ये पुढचं डिस्कशन बीसी पार्टी. लोक बाहेर थांबले. पाश्चिमात्य तत्वज्ञान आणि आपलं भारतीय तत्वज्ञान फरक काय? लोक आता व्हिडिओ बाहेर कारण आम्ही सगळ्यांकडे प्रश्न आहेत त्याच्याकडे. ब्रिटाची लोक थांबलेले एकच मिनिट बोलतो. हे बघा, हे सॉक्रेटिस बद्दल यांनी सांगितलं. बोलतो जोरात बोलतो. सॉक्रेटिस बद्दल यांनी सांगितलं ते सगळ्यात मोठे फिलॉसॉफर होते. आता लोक काय करायचे, ग्रीसमधले लोक त्यांच्याकडे यायचे, त्यांना अडचण आली की सांगायचे की आम्हाला सल्ला द्या, आम्हाला ह्यावर मार्गदर्शन करा. सॉक्रेटिस त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करतो. तर काही टवाळखोर लोक होते. आता गावात, प्रत्येक गावात टवाळखोर असतातच. तर ते म्हणाले की आपण सॉक्रेटिसची गंमत करू, सॉक्रेटिसला जरा आपण पसंतही टाकू. तर ते काय गेले, ते म्हणाले सॉक्रेटिस महाशय आम्हाला एक मोठा प्रश्न पडला आहे म्हणे, या विश्वाचा आकार किती आहे, व्हॉट इज द साईज ऑफ युनिव्हर्स, असा त्यांनी प्रश्न केला. त्यांना काय वाटलं की आता असा प्रश्न केला तर यांना काही उत्तर देता येणार नाही, मग लोकांना सांगतील की बा यांना पूर्ण ज्ञान नाही आहे. तर सॉक्रेटिसने त्यांचा काबा ओळखला आणि सॉक्रेटिस काय म्हणाले की विश्वाचा आकार ज्याच्या ज्याच्या डोक्या एवढा आहे. बरं, सॉक्रेटिसची बायको ही फार जहाज होती म्हणतात. सॉक्रेटिसची बायको घंटीचे नाव होते. नाही, सगळ्या बायका शांत असतात. सॉक्रेटिसची बायको जहाज होती. घंटीकी नाव होतं त्याचं. घंटीकी ती त्याचा छळ करायची म्हणे. काय म्हणाली, अरे तू मूर्ती विकतो कधी घरात घेऊन येतो, हे काय चाललंय म्हणे, घरात खायची मारामार आहे. म्हणजे तुकारामाची बायको. तू सॉक्रेटिसची काय उत्तर दिलं माहिती आहे का, नावाचे काय होतं. आणि एक लक्षात ठेव, तुला जर समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवायची असेल तो भिकारी पण ज्ञानी सॉक्रेटिस म्हणून तुला जास्त प्रतिष्ठा मिळेल, एक श्रीमंत सॉक्रेटिस म्हणून तुला प्रतिष्ठा मिळणार नाही. तर तू म्हणे तू शांत बस, आम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं. नंतर दुसरं हा एक वेगळा टॉपिक आहे, त्याच्यावरती कधी वेळ मिळाला. द डिफरन्स बिटवीन वेस्टर्न फिलॉसॉफी आणि इंडियन फिलॉसॉफी फार छान इंटरेस्टिंग आहे. आपण त्याच्याविषयी काहीतरी बोलू, कारण त्याला एवढाच वेळ आहे. माईक बंद करा. मित्रांनो, श्री जोशी साहेबांनी सॉक्रेटिस, एरिस्टॉटल, प्लेटो या तिन्ही एन्शंट फिलॉसॉफर बद्दल खूप छान माहिती दिली. त्याबद्दल आपण त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करू. आणि मी श्री बापू साहेबांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. अध्यक्ष वसंतराव, सचिव डॉक्टर ज्योत्स्नाताई आणि सन्माननीय सभासद बंधूभगिनी, आज आपल्याकडे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव, सचिव ज्योत्स्नाताई आणि सन्माननीय सदस्य बंधू भगिनींनो, आज मी एका अटीवर आपल्या वक्त्याचे आभार मानणार. ते आपल्यातील एक आहेत, आपल्या रोटरीमध्ये आपल्याबरोबर होते, जीवनामध्ये आपल्याबरोबर होते. मध्यंतरीच्या काळात ते काही नाराज झाले म्हणून ते आपल्याला निघून गेले. की त्यांना विनंती करेल की सकाळ सभासदाच्या वतीने मी आज विनंती करतो, तुम्ही आणि स्मिताताई जर परत येणार असाल तर मी तुमचे आभार मानतो. बापू साहेबांची आज्ञा, पूर्वी मी अप्पा साहेबांची पाळायचो, आता बापू साहेब. फुला खालून बरंच पाणी वाहून गेलं तसं. काल महामार्गावर खूप पाणी आलं, ते पण वाहून गेलं. कालही गेला ना. ते पण वाहून गेलं. त्यामुळे
वर्षाची सुरुवात होऊन एकच महिना झाला आहे, त्यामुळे तुमचं मी या सगळ्या क्लबच्या वतीने स्वागत करतो. डॉक्टर शेवटी जेव्हा ओळख करून देताना म्हटले किंवा सुरेंद्रची ओळख करून द्यायची गरज नाही, असाच मला किस्सा आठवला. आपले पिढीचे बाळासाहेब एकदा बेळगावला गेले होते. बेळगावच्या त्या क्लबमध्ये भाषण देताना ते कारभारी माणूस, त्याला काय वाटलं पण त्यांनी मराठीत ओळख करून द्यायला ठरवलं. तो म्हटलं त्या मराठीचं ट्रान्सलेट करतो, ही नोट्स इंट्रोडक्शन असं आपण म्हणतो नेहमी. त्याने त्याचे ट्रान्सलेट केलं, त्या माणसाबद्दल जास्त ना काय बोललेलो बरं. आज सुरेंद्रने आपल्याला पाश्चिमात्य जी संस्कृती आहे ती कशी निर्माण झाली आणि त्याचं सविस्तर होतं फार सॉक्रेटिसपासनं नंतर प्लेटो आणि शेवटी त्यांचं शेवटला त्यांनाही अरिस्टॉटल फादर ऑफ मॉडर्न बायोलॉजी याचं सविस्तर आपल्याला माहिती दिली. आणि आपल्या देशाची तुलना त्यांनी नाही केली, पण जी पाश्चिमात्य संस्कृती आणि जर्मन्स बेसिकली तुम्ही जेनेटिक्सचं बघितलं तर मोस्ट इंटेलिजंट पीपल इन द वर्ल्ड आर जर्मन्स. त्याच्याबद्दल कोणाला दुमत असं मला वाटत नाही. तर सुरेंद्र, तुम्ही परत जीवलगमध्ये येणार आहे, त्यामुळे परत एकदा सगळ्यांजवळ तुमचे आभार मानले आणि आपले संघचे अध्यक्ष वसंतरावला विनंती झाली, त्यांनी आपल्या प्रेमाचं प्रतीक म्हणून सुरेंद्रला निमसे साहेब हात लावत आहे. तुम्ही इकडे अरे एवढं या आपली थँक्यू डॉक्टर सुधीर. काय दिलं